नमस्कार. तर आरटी प्रवेश प्रक्रियेची लॉटरी लागलेली आहे आणि अनेक पालकांच्या मनात आता आपल्या पाल्याच्या स्टेटसविषयी चिंता आहे. ज्यांची पहिल्या फेरीत निवड झाली नाही त्यांच्यासाठी पुढची प्रक्रिया नेमकी काय असेल? आजच्या या माहितीपत्रकात आपण आरटी प्रवेशाची ही जी प्रतीक्षा यादी आहे ती प्रक्रिया सविस्तरपणे समजून घेणार आहोत. लॉटरीचा निकाल पाहिल्यावर मनात अनेक प्रश्न येतात नाही का? वेटिंग लिस्ट म्हणजे नक्की काय? किंवा नॉट अलॉटेड म्हणजे निवड झालीच नाही, मग आता पुढे काय करायचं? ही चिंता आणि हा गोंधळ अगदी स्वाभाविक आहे. लॉटरीनंतर साधारणपणे 3 प्रकारचे स्टेटस लोकांना दिसले असतील. एकतर पाल्याची निवड झाली आहे, किंवा त्याचं नाव प्रतीक्षा यादीवर म्हणजेच वेटिंग लिस्टमध्ये आहे, किंवा तिसरा म्हणजे नॉट अलॉटेड म्हणजे जागा वाटप झालेली नाही असा मेसेज आलेला आहे. ठीक आहे, तर सगळ्यात आधी या 2 गोष्टींमधला फरक समजून घेऊया. वेटिंग लिस्टमध्ये नाव असण्याचा अर्थ आहे की तुम्ही प्रवेशाच्या रांगेत आहात, म्हणजे पुढच्या फेरीत संधी मिळू शकते. या उलट नॉट अलोकेटेड म्हणजे कोणत्याही शाळेसाठी निवड झालेली नाही आणि खरं सांगायचं तर पुढील प्रक्रियेत संधी मिळण्याची शक्यता खूपच कमी असते. ज्यांचं नाव वेटिंग लिस्टवर आहे त्यांना सध्या काहीही करण्याची गरज नाहीये. मग आता प्रतीक्षा का करायची? याचं कारण अगदी सोपं आहे. पहिल्या फेरीत ज्या विद्यार्थ्यांची निवड झालीये त्यांची प्रवेश प्रक्रिया अजून सुरू आहे आणि ती पूर्ण झाल्यावरच प्रतीक्षा यादीचं पुढचं चित्र स्पष्ट होणार आहे. म्हणजे सध्या संपूर्ण लक्ष पहिल्या लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांवर आहे. त्यांच्या पालकांसाठी आता कागदपत्रांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, जेणेकरून ते आपला प्रवेश निश्चित करू शकतील. ही कागदपत्र पडताळणी म्हणजे एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक आवश्यक असलेली सगळी कागदपत्र शाळेत जमा करतात आणि आपल्या पाल्याचा प्रवेश पक्का करतात. आणि लक्षात ठेवा, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 20 तारीख ही शेवटची मुदत आहे. ही तारीख खूप महत्त्वाची आहे, कारण यानंतरच दुसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू होऊ शकते. ठीक आहे, आता यावर लक्ष देऊया. ही प्रतीक्षा यादी म्हणजे ही वेटिंग लिस्ट नक्की काम कशी करते आणि त्यातून संधी नेमकी कशी निर्माण होते? ही प्रक्रिया अगदी सोप्या टप्प्यांमध्ये होते. बघा, पहिल्या फेरीतील विद्यार्थी कागदपत्र जमा करतात, पण काही कारणांमुळे काही प्रवेश रद्द होतात किंवा काही पालक प्रवेश घेतच नाहीत. मग काय होतं? त्या जागा रिकाम्या होतात आणि मग प्रतीक्षा यादी क्रमानुसार पुढे सरकते. अगदी रांगेत जसं होतं तसंच काहीसं. पण हे प्रवेश रद्द का होतात याची काही सामान्य कारणं आहेत. कधीकधी पडताळणीमध्ये कागदपत्रांमध्ये काहीतरी अडचण येते आणि अर्ज नाकारला जातो. काही पालक प्रवेश घेण्याचा निर्णय बदलतात किंवा त्यांना जी शाळा मिळाली आहे ती त्यांना पसंत नसते. याच कारणांमुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी एक संधी तयार होते. चला, आता त्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया, ज्याची सर्वजण वाट पाहत आहेत. दुसरी यादी किंवा दुसरी फेरी कधी सुरू होणार? ही टाईमलाईन लक्षात ठेवा. लॉटरीचा निकाल तर नुकताच जाहीर झालाय. पहिल्या फेरीच्या पडताळणीसाठी 20 तारीख ही अंतिम मुदत आहे. याचा सरळ अर्थ असा की दुसरी यादी ही 20 तारखेनंतरच अपेक्षित आहे. तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. एकदा ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली की कोणत्या शाळेत किती प्रवेश निश्चित झाले आहेत आणि किती जागा अजूनही रिकाम्या आहेत याची सगळी अधिकृत माहिती आरटीच्या पोर्टलवर अपडेट केली जाईल आणि यातूनच आपल्याला पुढच्या फेरीचं चित्र स्पष्ट होईल. तर आता महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अपेक्षांचा. अर्जदाराचा स्टेटस काय आहे यावरच पुढची शक्यता अवलंबून असते. चला हे नीट समजून घेऊया. एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे. ज्या पालकांच्या पाल्याचं स्टेटस नॉट अलॉकेटेड असं आहे त्यांच्यासाठी पुढच्या यादीत जागा मिळण्याची शक्यता खूपच कमी असते, कारण प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा प्रतीक्षा यादीला प्राधान्य दिलं जातं. साधारणपणे ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया 2 ते 3 याद्यांपर्यंत चालते. त्यामुळे जर तुमचं नाव वेटिंग लिस्टवर असेल तर थोडा धीर धरणं खूप आवश्यक आहे. लगेचच निराश होण्याची गरज नाहीये. चला, तर मग या प्रतीक्षेच्या काळात पालकांनी लक्षात ठेवण्यासारखे सर्वात महत्त्वाचे आणि सारांशित मुद्दे कोणते आहेत ते पाहूया. तर आता काय करायचं? बघा, जर नाव प्रतीक्षा यादीवर असेल तर 20 तारखेनंतर काय बातमी येते ह्याची शांतपणे वाट पहा. जर स्टेटस नॉट अलॉटेड असेल तर या प्रक्रियेत संधी कमी आहे हे समजून घ्या. सर्व पालकांनी नवीन अपडेटसाठी अधिकृत आरटीई पोर्टलवर नियमितपणे लक्ष ठेवावं. आणि सर्वात महत्त्वाचं, वेटिंग लिस्टमधल्या कुटुंबांना सध्या कोणतीही कारवाई करण्याची गरज नाही. आणि हेच आपल्याला त्या एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं. पुढच्या यादीत पाल्याचं नाव असेल का? याचं उत्तर आता फक्त 20 तारखेनंतरच्या अधिकृत घोषणेतूनच मिळणार आहे.
तोपर्यंत योग्य माहितीसाठी अधिकृत पोर्टल तपासत रहा.